व्यासपीठ समोर असलेल्या आतापासून मित्रांनो, कार्यकर्ते, वडील आले, इतका सुंदर कार्यक्रम आहे आणि ही संघटना किती मोठी आहे आणि त्या संघटनेबद्दल काय बोलावं, किती बोलावं, कसं सुरुवात करावी, काम नाही करत. खूप छान, खूप बरं वाटतं, खूप बरं वाटतं. फक्त आता मला आठवलं म्हणून मी बोलतो, काय लिहिणार नाही. मला सरांनी सांगितलं साहेब असा कार्यक्रम सवयीप्रमाणे एक खेळाडू आहे, स्पोर्ट्समन आहे. बॉल कसा येतो त्याला कुठे घेऊन लागतो तिकडे जायला पाहिजे आणि तिथे लीगमध्ये जाऊन जसा ते इथे आलेला कार्यक्रम काढलेला आहे ते आमच्या खूप बरं वाटतं. पण या कार्यक्रमामध्ये भविष्यासाठी मी थोडीशी तुम्हाला माहिती देतोय. ज्याला जसं जसं प्रोग्राम मिळेल कार्यक्रम मिळेल त्या कार्यक्रमामध्ये काय आपण पुरुष मंडळी काम करतो, बरोबर आहे. आपण सर्व काम करतो, पण तुमच्या घरी काही माहिती नसतं. मिटिंगला गेले, कार्यक्रमाला गेलो, तुमचा कार्यक्रम आहे, कोणाचा कार्यक्रम आहे, तुमचा काय रोल आहे, थोडक्यात काय आपल्या परिवाराला आपण काय काम करतो पुनश्च सांगतो. आपल्या परिवाराला आपण कुठे काय काम करतो, किती काम करतो, तिथे कोण अधिकारी येतात, कोण मान्यवर येतात, त्याच्याबद्दल काय परिषद माहिती नसते. तुमच्या परिवाराला मोठे सांगायचं, तुम्ही सातत्याने बरोबर घेऊन कार्यक्रम उपस्थित राहून पार पडा. त्यांच्या गाठीपिटी होऊ दे ना एकमेकांना. तुमचा आमचा परिचय झाला, पण परिवाराचं काय, कोणाच्या दोन पदाकडून काही माहिती होत नाही. थोडक्यात सांगायचं, महिला मंडळाचा जरा प्रभाव वाढू दे आणि तो कार्यक्रम अजून शोभा वाढू दे, असं त्याचा थोडासा अर्थ आहे. आणि ह्या नादाने महिलांचे परिचय होतील, त्यांच्या डोक्याचे काही अजून कार्यक्रम असतील, काहीतरी नवीन नवीन आयडिया असतील त्यांच्याकडे, त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. हा माझा अनुभव सांगतो. मी PSI असताना सुद्धा माझ्या विशेषतः मी मीटिंगमध्ये येऊन जायचं, सगळं शॉक बसायचं. त्या आघात प्रकार माझे सिनियर होते, ते त्यावेळेला एसपी होते. ते तेव्हापासून माझा दुकान घेऊन जायचो, वाहत होते आणि त्याच्यावर प्रत्यक्ष लक्ष देत होते. आणि एक दिवस त्यांनी त्याचा स्पोर्ट्स केला. मीटिंगला आले असते ना तरी सोबत त्यांनी विशेषतः आणलेली आहे हे मला माहिती नाही. सांगायचा उद्देश हाच आहे की आपण काय काम करतो, कुठे काम करतो, किती काम करतो ते महिलांना कळलं पाहिजे. का कळलं पाहिजे याचं कारण आहे ना. आपले पतीदेव, आपले श्रीमंती काय काम करतात, कोणत्या अधिकाऱ्याबरोबर काम करतात, ते अधिकारी कोण आहे, त्यांना त्याची माहिती नसते. मग त्यानंतर एकमेकांचा परिचय होतो, कामाची देवाणघेवाण होते, आचार विचार वाढतात आणि आपण सरळ चालतो. याचा एक मूळ मुद्दा आहे, लक्षात घेण्यासारखं खूप मोठं आहे. तुम्ही जेव्हा विचार कराल तर कळेल, नाही तर सोडून द्या, बाकीचं काय घ्यायचं नाही. सरळ चालायचं आपण. माझी 40 वर्ष पोलीस खात्यात नोकरी झाली. मगाशी कोणतरी बोललं, मला वाटतं आपले सर, मी शाकाहारी आहे. मी स्वतः पिठलं भाकरी आजही आवडीने खातो. कोणाच्याही घरी गेलं तर मला पहिला नको आहे. विशेषतः माझ्या सासुरवाडीत मला जर जाण्याचा योग आला तर मी आधीच सांगतो, मला पिठलं भाकरी तव्यावरचं ते चुलीवरचं स्वयंपाक मला जास्त आवडतो. पिठलं भाकरी कोणाला त्रास नाही हा वेगळा भाग. आपल्याला आवडतं का पिठलं भाकरी,
आणि त्याच्यासारखं स्वागत आहे तुम्ही बघा कधीतरी. आजही तिथे तुम्ही जा आणि तुम्ही तुमची चॉईस सांगा मला कुठलं वाक्य आवडतं. खूप त्याची चव वेगळी आहे. त्या गावचं त्या विहिरीचं पाणी म्हणा किंवा काय जे काय असेल सूर्यवंश स्वयंपाक मला खूप वेगळं आहे. शाकाहारी राहण्यामागचं कारण पण तसंच आहे की लहानपणापासून सुद्धा शाकाहारी असं नाही आत्ताच आहे नाही. माझ्या मुलांना मी मांसाहार बनवून देतो. माझ्या मला 3 मुली आहेत. 3 मुलींची लग्न झाले. एका मुलीला एक मुलगी आहे, दुसऱ्या मुलीला एक मुलगा आहे. डोक्यात आहे. एक नात 2 नातू. नात माझ्या 23 वर्षाची आहे आणि मुली 2 नातू जे आहेत ते 12वीच्या याच्यामध्ये प्रवेश झालेले आहेत. तर सांगायचं उद्देश काय, शाकाहारी राहण्याने मला काय फायदा झाला. मी आळशी नाही. मी आजही आळशी नाही. मला आळस आवडत नाही. मला बोलायला खूप आवडतं. जेव्हा बोलणार तेव्हा तुमच्या पोटात काय ते आम्हाला कळणार. तुम्ही गप्प बसल्यानं आम्हाला नाही समजणार ना. त्याला बोलणं करण्यासाठी तुम्ही बोलते व्हा. तुम्ही दुसऱ्याला बोलणं करण्यासाठी तुम्ही बोला. बोलतो आणि त्यावेळेला आपलं कौशल्य काय बोलण्याने बऱ्याच गोष्टी कळतात. तो आचार विचारांची देवाणघेवाण होते. सहकुटुंब परिवार कुठेही मिटिंगला जात त्या भागाची माहिती मिळते. लोकांची परिचय होतो. आपल्या कामाला खूप खूप वाव पुढे येतो. माझा परिचय असा आहे, मी पोलीस दलात 72 साली भरती झालो. आधी आर्मीत झालो. आर्मीत 1-1.5 वर्ष काढलं. वडील आजारी पडले. मुंबईला होते. मुंबईमध्ये वडील होते. मुंबईला गेलो. वडील आजारी पडल्यामुळे भेटायला गेलो. वडील जाऊ नको. आम्ही काय केलं हे माझं कुटुंबाच्या विचारलं बरोबर असं वाटलं होतं. मी लहानपणी कोठारी सरांचं पिक्चर पाहिलं होतं. महेश कोठारी सरांचं पिक्चर पाहिलं होतं. छोटा जवान. कुठला छोटा जवान. आणि मग ते अंगात वारं शिकवलं. माझे वडील आर्मीमध्ये आले होते. वडिलांनी 12 वर्षाची नोकरी केली. नंतर पोलीसमध्ये जॉईन झाले. आणि जेव्हा आमचा काळ आला छोटा जेव्हा बघितल्यानंतर आमचं ते वेगळंच वेगळं. माझा जन्म पुण्यातला ओंकारेश्वर काळाच्या वाटा. माझं लहानपण शिक्षण अर्ध पुण्यात आणि अर्ध मुंबईला. नोकरी पुण्यातून सुरू झाली आणि पुण्यातून रिटायर झाली. मुंबईला आल्यानंतर वडिलांची तब्येत चांगली झाली. मग मी म्हटलं आता नाही, आता आर्मीत नाही जायचं. मग आपण पोलीसमध्ये बघतो. वडिलांना राग आला. मुंबईला भरती झालं. आधी जास्त नको भरती झालं. म्हणजे काय तो काय म्हणतो कशी देऊ पाहिजे. माझे वडील स्पोर्ट्समन होते. वडिलांच्या टायमावर चालेल. आम्ही तेव्हा हे कबड्डी आहे सांगायचं होते असं. मी परत बॉम्बेची नोकरी विजा आहे. आपल्या लोकांनी नोकरीला आवडतं. आपण बरं लोक कसं वडिलांनी आम्हाला नोकरी मी असं नाही भरती व्हायला पाहिजे त्याची विचार आणला वेगळी होती. म्हणजे आपल्याला नावं नाही. तू असताना माझ्याकडून काय तू झाली किंवा तुझ्याकडून काय तू झाली मग ते लोक आपल्याला बोलणार ते आपल्याला आवडलं नाही. तू परत ठाण्याला भरती झालं आणि तेव्हापासून सरळ नोकरी झाली. पूर्ण निष्कलंक. कुठेही दाग न लागता नोकरी माझी झाली. त्याच्याकडे फक्त वडिलांनी सांगितलं होतं तेव्हा तुला आता ती त्यावेळेला मी भरती करून जाऊ. पण मला ते वडिलांनी सांगितलं जेव्हा कधी तुला वेळ मिळेल तर मेरा नाम जोकर मेरा नाम जोकर.
काम झालं त्याला वडिलांनी मला 5 तत्व दिले, छोटे बनवतोय पण ही 5 जणांची तत्व आहे ती सांभाळायची. तर मध्ये माझं नाव राजाराम. वडिलांचं नाव काय? राजाराम. सर काय तुझं ह्याच्यातून गडबड झाली, माझं नाव काढून काय माझ्या पुढे झाली आऊ. वडील कडक होते, आई पुण्याची मी पण कडक, आमच्या राष्ट्रीय सगळे कडक, म्हणून आम्ही पण कडक. डिसिप्लिनचा भाग आहे. तर तुम्ही कडक, तुमची पिढी कडक, तुमचं काम कडक, कुठेही धोका येत नाही. कडक आहे, प्रामाणिक आहे, पूर्ण सत्य आहे. त्याला कधीही कुठेही धोका येत नाही आणि तो कधीही कुठे सापडतच नाही. कधीही कुठे सापडत नाही. कारण मुळात पिंडच कडक आहे, बरोबर? त्याच्यामुळे काय प्रश्नच येत नाही. शिस्त पाहिजे. जर आमच्याला शिस्त असेल, पुढे शिस्त असेल, आपण टीचरमध्ये जातो, इथून पाहतो. महिला बघा किती कडक असतात, आपल्यापेक्षा महिलाला कडक. गहू असतो, तांदूळ असतो, ज्वारी असतो, बाजरी असतो, काही धान्य असतो, आपण धान्य काय म्हणतात त्याला, निवडून पाकडून घेणार, बरोबर आहे? निवडून पाकडून घेणार आणि तेच घेणार जे पाहिजे ते दुसऱ्या वस्तू हात लावणार नाही. त्याच पिठाचं ते काय चक्की, त्याच्याकडे ते ठराविक गरज जे चक्की असेल त्याच्याकडे देणार, ते गरज देणार, बरोबर का होते ते एक शिस्त आहे. ते पीठ चालवूनच घेणार. पोळी करण्यापूर्वी ते पीठ जेव्हा एकत्र करतात ते किती अंतर मनातून प्रेमाने करतात, त्याच्यात ते प्रेम होतं. आणि ते पीठ विषयी मळून झाल्यानंतर ते थोडा वेळ 1 तास 1 तास 2 तास त्या अर्धा तास होतं का ते भिजलं. आता तुम्ही म्हणाले भिजलं तर काय होणार, कारण ही पोळी कशी मऊ येते, बरोबर ना? पाहुणी पीठ भिजलं पोळी कशी येते, मऊ येते, छान येते. त्याला शिस्त म्हणतात. स्वयंपाक पण शिस्त पद्धतीनेच होतो. स्वयंपाक पण शिस्त पद्धतीने होतो, तो अतिशय रुचक होतो, गोड होतो. म्हणून प्रत्येक ठिकाणी शिस्तीशिवाय तुझं काहीही पुढे होणार नाही. शिस्तीशिवाय पर्याय नाही. डिसिप्लिन पाहिजे, तिची उन्नती होणार, प्रगती होणार. मी इथे थांबतो. खूप बोलायचं आहे, इच्छा खूप झालेली आहे की तुम्हाला बघून मला खूप आनंद झालेला आहे. इतका आनंद झाला की माईक सुरू वाटत नाही, मी काय थकणार नाही. आम्हाला उभं राहायची सवय आहे, बोलायची सवय आहे आणि उभं राहून बोलायची तर जास्त सवय आहे. परंतु इथे मला थांबलं पाहिजे, कारण का गडाळ्याकडे पाहिलं पाहिजे. धन्यवाद, थँक्यू. खूप बरं वाटलं, इतकं बरं वाटलं की सांगायला शब्द कमी पडले. आणि हा कार्यक्रम इथून पुढे चांगल्या प्रकारे होईल असं मला तुम्हाला शुभेच्छा आहे. आणि आमच्याकडनं काय तुम्हाला हवा असेल तुम्ही आम्हाला सांगा. फक्त एकच सांगतो, आमच्यासारखे तुम्हाला